अमरावती शहरामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला आहे। या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। नाल्याची साफसफाई न झाल्याने दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। नाले आणि गटर स्वच्छ करण्याची आता व्यापाऱ्यांकडून मागणी केली जात आहे। नाले सफाई न झाल्याने दुकानात पाणी शिरलं, रस्ते सुद्धा जलमय झालेले पाहायला मिळाले। अमरावती शहरात रात्री मुसळधार पाऊस झाला। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं, तर हे पाणी सगळ्या दुकानांमध्ये शिरल्याने व्यापारी त्रस्त झाले। नाले आणि गटर स्वच्छ करण्यासाठी आता व्यापाऱ्यांकडून मागणी केली जात आहे। तर आमचं असं आहे का आमचं धान्याचं दुकान आहे किंवा आमचं किचन ट्रॉली आहे किंवा ॲल्युमिनियमचं शॉप आहे। आमचे काचं असते महाग किंवा अन्न असते महाग। पाणीमुळे आमचं अन्नही खराब झाला आणि ॲल्युमिनियम काचाला धब्बे पडतात। त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान आहे। मनापानं आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि पूर्ण जे काही प्रॉब्लेम आहे आमचा सॉल्व्ह करायला पाहिजे। कशामुळे हा प्रॉब्लेम झाला? तर प्रॉब्लेम अशामुळे आहे की समोर जे ग्रेनाईट काढलेलं आहे यांनी तो चोकअप झालेला आहे पूर्ण। त्याला साफ केलं तर मग पाऊस आतमध्ये येऊ शकत नाही। काय काय नुकसान झालं? आमचं नुकसान असं झालं की आमच्या इथं अन्नधान्य असतात ते वले झाल्यानंतर ते कामात येत नाही। आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।